माझं चुकलं. आय एम सॉरी. मी चुकलं माझं. नेत्रा, तू बरोबर होतीस. मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला होता. मी ती इंद्राणी खोटारडी, ती रूपाली माझ्या तोंडावर मला सांगून गेली आहे की तुमच्या वडिलांना मी चुकीची औषधं देऊन त्यांना अधू केले आणि ती माझ्या वडिलांचा भल्याचा विचार करते. इंद्राणीला या घरात आणणं हा रूपालीचाच डाव असणार होता आहे. आणि मी मूर्ख त्या अधोक्षच्या बोलण्यात फसलो, अडकलो. तू आता बघ त्या अधोक्षचं मी काय करतो ना, तू बघच. नाही साहेब, तुम्ही आता काहीच करू नका. मग काय बघत बसू? तसं नाहीये साहेब, पण आता काही करून म्हणजे काहीच उपयोग होणार नाही त्याचा. अगं मग ह्या सगळ्याचा सूक्ष्मोक्ष नको का लावायला आपण? साहेब तुमचं बरोबर आहे, पण रुपाली बाईसाहेबांनी हे सगळं खूप हुशारीने केलं. तुमच्या लक्षात येतंय का? सगळ्यात आधी त्यांनी बंटी मामांना तुमच्या आणि आजींसमोर येऊन त्यांच्या विरोधात बोलायला लावलं, जेणेकरून तुमचा आणि आजीचा त्यांच्यावर विश्वास बसेल. आणि मग त्यांनी बंटी मामांमार्फत इंद्राणीताईंना घरात आणलंय. साहेब या सगळ्यामुळे आजींचा इंद्राणीताईंवर खूप विश्वास आहे आता. आणि साहेब त्यात जर तुम्ही असा काहीतरी कठोर निर्णय घेतला तर त्याचा उलट परिणाम होईल. साहेब गेल्या काही दिवसात घरातली प्रत्येक व्यक्ती म्हणजे अद्वैत साहेब सोडून प्रत्येक जण रुपाली बाईसाहेबांच्या विरोधात गेलाय, त्यांच्यापासून दूर गेलाय. आणि रुपाली बाईसाहेब आता त्याच माणसांना परत जोडण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतायत, असं दाखवून की त्या सगळ्यांबद्दल चांगला विचार करतात. आणि त्याची सुरुवात त्यांनी आजींपासून केली आहे. मी आईशी बोलू का? पण त्यांना कसं पटेल? त्यांचा खूप विश्वास आहे इंद्राणीताईंवर, त्या त्यांच्या बोलण्यात अडकल्या आहेत. मग काय करू नेत्रा? मला काही सुचत नाही. ही रुपाली अजून किती खालच्या थराला जाणार आहे काही कळत नाही. तू सांग आपण काय करायचं मग आता? हे जे काही घडतंय ते देवी आईच्या मनात आहे म्हणून घडतंय असं समजायचं. म्हणजे कदाचित इंद्राणीताईंचं या घरात येणं देवी आईच्याच मनात होतं. त्यांना जरी रुपाली बाईसाहेबांनी या घरात आणलं असलं तरी त्यांच्या या घरात येण्यामागे नक्कीच काहीतरी अर्थ आहे. साहेब मी बघते काय करायचं ते. ह्या घरात तिच्या बाबतीत एवढं सगळं घडून गेल्यावरही ती ह्या घराच्या भल्याचाच विचार करते. आजी काही हवं होतं का तुम्हाला? काय झालं? कसला एवढा विचार करताय? मला ना काही सुचेनासं झाले. रुपालीच्या बाबतीत आपण काय काय विचार केले. आता तू काय, शेखर काय, तुम्ही खोटं बोलणार नाही. पण इंद्राणी मनातलं ओळखते, तिला जास्त कळतं. तिच्या मते रुपाली बाईसाहेबांचं जे सत्य आपल्याला माहिती आहे तेच अंतिम आहे आजी. तसं असेल तर मग रुपाली घराच्या भल्याचा कसा विचार करते? आजी असं काही नाहीये. रुपाली बाईसाहेबांनी या घराच्या भल्याचा विचार कधीच केला नाही आणि करणार सुद्धा नाही. त्यांनी आजपर्यंत फक्त स्वार्थाचा विचार केलाय. पण मग इंद्राणी आजी मी काय म्हणते ते एकदा शांतपणे ऐकून घ्या. इंद्राणीताई आपल्या सगळ्यांशी खोटं बोलतायत. असं कसं बोलतेस तू? इंद्राणीला मन ओळखण्याची शक्ती आहे. तिला सगळं कळतं म्हणून तर तिने रुपालीच्या मनात काय चाललंय ते मला सांगितलं. शिवाय आपल्या घरातल्या सगळ्यांच्याच मनातलं तिने अगदी अचूक ओळखलंय. मग तू असं कसं म्हणू शकतेस की ती खोटं बोलतेय? आजी मी तुम्हाला आता नीट नाही समजावू शकणार, पण विश्वास ठेवा माझ्यावर. मी खरं बोलते तुमच्याशी. नेत्रा तुझ्यावर विश्वास आहे, पण इंद्राणीवर अविश्वास दाखवला तर तिला ते नाही आवडणार. पण आजी आता त्यांना काय वाटतं? संध्याकाळी आपण काय करूया जेवायला? आई बाबांना सूप द्यायची वेळ झाली. झालंय का तयार सूप? आणि आज बुधवार आहे ना, पालक सूप देतो आपण.
नाही नाही, तुम्ही घाबरू नका, मी नाही जाते बेडरूम मध्ये. तुम्ही सांगितलंयत ना मला एकदा की बेडरूम मध्ये येऊ नकोस. मी नाही येणार आई. फक्त बाबांना आतापर्यंत जसं सगळं वेळेत देत आलोय आपण तसं मिळावं, सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून काळजीपोटी बोलले मी. आजी इंद्राणीताईंना या घरात खूप आशेने घेऊन आल्यात ना. त्यांचा खूप विश्वास आहे ना इंद्राणीताईंवर. त्यांना तर खरंच असं वाटायला लागलंय की इंद्राणीताईंमुळे घरात सगळं व्यवस्थित होईल. आणि त्यांच्या दृष्टीने खरंच तसं व्हायला लागलंय. त्यांना असं वाटतंय सगळं नीट होत आहे. त्यात जर आता तुम्हीच इंद्राणीताईंबद्दल जाऊन सांगितलं असं रागाच्या भरात तर त्यांना त्रास नाही का होणार? साहेब, तुम्हालाही माहिती आहे आता सध्या घरात काय चाललंय. एवढे वाद होत आहे, त्यात आजोबांचंही असं आहे. आणि त्यात तुम्ही जर असं सांगितलं की इंद्राणीताईंना घराबाहेर काढा तर होईल का सहन त्यांना हे सगळं? म्हणून म्हणते असं नका करू. आजीना आत्ता काहीच नका बोलू. चालेल, लेक्चर देऊ की अजून काही बाकी आहे? तू बोल ना. तसंही तुला आवडतं ना सतत बोलायला, लोकांना काहीतरी सांगत राहायला. बोल तू. साहेब, मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलाय. काय झालं? लाज वाटली स्वतःची? पण काही हरकत नाही. तू ना अशीच दारू पित राहा, म्हणजे दुर्लक्ष करणं सोपं जाईल तुला माझ्याकडे. आत्ता करतोयस ना तसंच. लायकी काढणार होतास माझी. आलं लक्षात? कळली स्वतःची लायकी काय? लायकीत राहायचं. पुन्हा जर लायकी काढण्याचा प्रयत्न केलास ना तर मी आहे. आणि इंद्राणी, ते मी आजी, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की मी इथे ज्या कामासाठी आले त्यासाठी जर तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवला तर ते कधीच साध्य होणार नाही. नाही, तसं नाही. मग कसं आजी? तुमच्या मनात माझ्याविषयी नेत्रा किंवा इतर कुणीतरी काहीतरी संशय निर्माण करत आहे. पण जर हे असंच होणार असेल तर कठीण आहे सगळं. आजी, आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला औषधं देतो आणि मग आपण बरे होतो. पण जर पेशंटने डॉक्टरवर अविश्वास दाखवला तर तो कसा बरा होणार आहे? आजी, मला असं वाटतं की हीच वेळ आहे. नेत्रामुळे तुमच्या मनात माझ्याविषयी संशय निर्माण होतोय, तेव्हा आपण इथेच थांबूया. तुमच्या घरात सगळं काही व्यवस्थित व्हावं म्हणून मी इथे आले होते. पण जर मी माझं कामच पूर्ण करू शकणार नसेल तर मला माझी फीजही नको. येते मी. थांब इंद्राणी, असं नको करूस. नाही, मला कळतंय की हे काय जे घडतंय ते तुला नाही आवडत आहे. पण मी म्हातारी काय करू ग? मला काही कळत नाहीये म्हणून मग. आजी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी सगळं व्यवस्थित करेन आणि त्यासाठी तुम्हाला माझ्यावर फक्त विश्वास ठेवायचा होता. जमणार आहे तुम्हाला? हो, पण तू थांब. हवं असेल ना तर हात जोडून मी तुझी माफी मागते. आजी, तुम्हाला कुणीही काहीही सांगितलं तरी तुम्ही. मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. यापुढे अशी चूक पुन्हा होणार नाही. पण तू जाऊ नकोस. थांब इंद्राणी,
या घराला तुझी खूप गरज आहे ग. काय झालं? काही नाही. झोप पूर्ण झाली नाही ना की आपली मानसिक स्थिती जरा, आणि त्यात तू मन वाचतेस. आई? हो, काळं मीठ देते मी, थोड्या वेळाने देते. हा, ही का आली होती आत्ता इथे? काय म्हणजे हिला काय काय हवं असतं ना, मला काही कळतच नाही. काळं मीठ मागायला आली होती आता. कशासाठी? काय माहित, मला मुळात हेच कळत नाहीये की आई इथे या घरात का घेऊन आल्या तिला. आई, ती बाई या घरात येण्यासाठी फक्त आजी नाही, बंटी मामा सुद्धा जबाबदार आहे. बंटी? हो. कसं काय? आता ते काय कसं ते मी आज बघतो आणि सांगतो तुला. आधी तू काय करणार आहेस? काय करणार म्हणजे मी बघतो की ही बाई या घरात येण्यामागे नक्की काय काय गोष्टी आहेत. चल मी ब्रेकफास्ट करतो. शेखर आणि नेत्रा काय कमी होते तर आता या बावळटाला संशय यायला लागलाय. कठीण आहे सगळं. साहेब, तुम्ही शेखर साहेबांशी असं का वागताय? तुम्हाला माहिती आहे त्यांचा किती जीव आहे तुमच्यावर. तुमच्या या अशा वागण्याने त्यांना खूप त्रास होत असेल. तुला जर हेच सगळं बोलायचं असेल ना तर आत्ताच्या आत्ता खाली उतर. साहेब सिरियसली. आणि हल्ली इथलं सगळंच कळतंय तुला, सो तू एकटी जाऊच शकतेस घरी. हवं तर मी ऑटो पकडून दे. चल. साहेब, मी तुम्हाला एकट्याला कुठेही जाऊ देणार नाही. मग शांत बसायचं काय घेशील? गुड. हे असंच शांत बसून राहायचं. साहेब, आपण कुठे चाललोय? बंटी मामाकडे. इथून पुढे सगळ्या गोष्टी मी स्वतः कन्फर्म करणार आहे. आधी सारखा लोकांवर विश्वास नाही ठेवणार आहे. आय विश मी आधीपासूनच लोकांवर विश्वास ठेवलाच नसता. इंद्राणी, कुठे निघालीस? मी निघते आता. अगं असं काय करतेस?
आजी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्यावर अविश्वास, माझ्यावर संशय मी खपवून नाही घेणार. माझ्यावर अविश्वास म्हणजे माझ्या भक्तीवर अविश्वास दाखवल्यासारखं आहे. मला निघावं लागेल. इंद्राणी, नको जाऊस. माझ्याकडून चूक झाली. ही चूक पुन्हा पुन्हा होत राहणार आहे आजी. त्यापेक्षा मी इथून गेलेलं बरं. तुला ना खूप आशेनं मी या घरात आणलं होतं. मला वाटलं होतं तू आल्यावर या घरात सगळं व्यवस्थित होईल याची मला खात्री होती. होती म्हणजे मला म्हणायचंय, मला खात्री आहे म्हणून तर तुला भेटले ना मी. मला माझाही वेळ वाया घालवायचा नाही आणि तुमचाही. येते मी. ह्या घरातलं सगळं काही लवकरात लवकर व्यवस्थित होऊ दे अशीच मी त्रिनयना देवीकडे प्रार्थना करेन. काळजी घ्या. आई, आई, काय झालं नक्की? त्या इंद्राणी मॅडम असं कसं घर सोडून निघून गेल्या? आणि कुणाला संशय आला? म्हणजे काय म्हणत होत्या त्या नक्की? आई, मला सांगता का नक्की काय झालंय ते? म्हणजे त्या इंद्राणी मॅडम इथे आल्यामुळे सगळं व्यवस्थित होईल असं वाटत होतं आणि अचानक त्या घर सोडून निघून गेल्या. कुणी अविश्वास दाखवला? ती नेत्राने. का असं होतंय आपल्या घरात? या घराचं चांगलं व्हावं म्हणून घेऊन आला होतात ना तुम्ही इंद्राणी मॅडमना इथे. आणि हे सगळं काय झालं? आजी, काय झालं आजी? तुम्ही काय रडताय? हा, जे व्हायला नको तेच झालं. आता काय होणार आहे आपल्या या घराचं? आजी तुम्ही सांगा मला, काय झालंय? इंद्राणी घर सोडून गेली. गेल्या? अशा अचानक? ती म्हणत होती की आई, आई, मी खरंच सांगते तुम्हाला, मला सांगा, मी घेऊन येते त्यांना या घरात परत. म्हणजे इंद्राणी मॅडम या घरात असल्यामुळे सगळं व्यवस्थित होणार असेल, या घरात त्या असल्यामुळे जर सुख, शांती, समृद्धी नांदणार असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना मन वाचता येतं, त्यामुळे सत्य काय आहे हे जर त्यांना कळणार असेल ना आई, तर इंद्राणी मॅडमनी या घरात असणं खरंच खूप गरजेचं आहे. तुम्ही मला फक्त सांगा, मी घेऊन येईन त्यांना इथे. आजी तुम्ही आधी चला आत, तुमच्या खोलीत जाऊन बोलूया. नाही नाही, तुम्ही बोला, बोला इथे शांतपणे. मी जाते. हा, आज बड्डी मामा घरी येऊन सगळं सांगणार होते, पण त्याआधीच इंद्राणीताई निघून गेल्या. यामागे नक्कीच बाईसाहेबांचं काहीतरी कारस्थान आहे. आज संध्याकाळी अद्वैत साहेब बंटी मामांना घ्यायला जाणार आहेत. त्यांच्या जीवाला काही मला शेखर साहेबांना सांगावं लागेल. अक्कल नाही का रे तुला? काढ काढ, तू ना माझीच अक्कल काढ. आता मी फोन कट करते, याचा काहीतरी अर्थ आहे की नाही? बघितलं साहेब, तुमच्या लक्षात येत आहे का साहेब, बंटी मामा असे पसार होऊन नाही चालणार. ते गेले तर त्यांच्याबरोबर अनेक गुपितं सुद्धा जातील. साहेब तुम्ही एकदा शांत डोक्याने विचार करा.
तुमच्या सगळं लक्षात येईल. मी तुम्हाला म्हणाले होते ना, इंद्राणी ताईंना बंटी मामा घरात घेऊन आले. आज बंटी मामांना तुम्ही इतके प्रश्न विचारले पण त्यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यांनी म्हटलं ते संध्याकाळी तुम्हाला भेटतील, पण त्यांचा फोन आता बंद येतो. आणि इंद्राणी ताई सुद्धा घरातून निघून गेल्यात. तुम्हाला कळतंय काय सगळं काय चाललंय? काहीतरी खूप मोठा घोळ आहे. अद्वैत, नेत्रा म्हणते ते बरोबर आहे. चल आपण जाऊया आतोषकडे. मी नाही येणार आहे कुठे. पण का? बाबा मी येतो. आपण तिथे जाऊन बघूया आधी. मी गाडी काढतो, तुम्ही या. नेत्रा, तू अद्वैत बरोबर घरी जा, मी आलोच. बंटी घरी असेल. खोटं बोलू नकोस. मी काय खोटं बोलते? पहिले बऱ्या बोलायला सांगा, अधोक्षज कुठे आहे? हो असं काय करते? मला कसं माहित असणार आहे? ना तर मी घराबाहेर गेले ना तो इकडे आलाय. तू काय आम्हाला मूर्ख समजतेस? मी तुला शेवटचं विचारतोय, अधोक्षज कुठे आहे? अहो शेखर, असं काय करताय? आता कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला? अगदी बरोबर वेळेला तू त्याला गायब केलंयस ना. गायब? काय झालंय? काय झालंय बंटीला? ही नाटकं ना तिकडे अद्वैतकडे, इथे नाही करायची. कळलं? तेजस, तू बंटी मामाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीयेस ना? बघू जरा मोबाईल देते. मोबाईल दे ना. मी सांगतोय बाबा, हिनेच त्याला कुठेतरी गायब केलं असणार. तुम्हाला फोन दे. अहो असं काय करताय शेखर? निदान यावेळेला तरी विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी नाही काही केलंय. तुम्ही का असं करताय? मी सहन करते म्हणून किती त्रास देताय मला. सहन तर आम्ही करतोय रुपाली तुझी नाटकं. फोन दाखव आणि विषय संपवच. तेजस, हे तुझी नाटकं बंद कर. सांग अधोक्षज कुठे आहे? शेखर हो असं काय करताय? मला खरंच नाही माहिती बंटी कुठे आहे. शेखर, अरे काय झालं? आई काही नाही. ही बोला ना. थांबलात का? बोला. आई, आधी आई काय झालं? तू रडत का होतीस? आधी बघ ना शेखर आणि तेजस कसं करतायत ते. आता मला म्हणतात की बंटी कुठे? सांग मला. मला खरंच माहित नाही. अरे बंटी कुठे? हो ना, मग दाखव ना फोन. तेजस आवाज खाली. आणि माझा सोड रे. तू ह्यांना बाबा म्हणायचं का थांबवलंस? बोल ना. या व्यक्तीने काही नाही केलं तुझ्यासाठी. बोल. पण तरी तू त्यांना बाबा म्हणून हाक मारतोस का? नाही. मग मी अशा क्रिमिनल माइंडेड बाईला आई म्हणून कसं काय हाक मारू? तेजस, माइंड युअर लँग्वेज. क्रिमिनल माइंडेड वगैरे नाही आहे. अद्वैत, तुला कळत नाही आम्ही काय सांगायचा प्रयत्न करतोय. तू इतकी वर्ष लंडनला होतास. बाई, अरे या बाईला माझ्यापेक्षा चांगलं अजून कोणीच ओळखू शकत नाही. बोलू दे त्याला. ते मनात आहे ना ते सगळं बोलून टाकू दे एकदा. मी विचार सुद्धा केला नव्हता रे. स्वप्नातही विचार केला नव्हता की तेजस माझ्याबद्दल असा विचार करत असेल. आधी तुला म्हटलं नाही नाटकं माझ्या समोर करायची नाहीत म्हणून? आणि ज्या दिवशी अद्वैतलाही नाटकं कळते ना. तेजस, ठीक आहे, मी काही नाही बोलत. आता मी काहीच बोलत नाही. पण तू जा आणि त्या बाईचा फोन चेक कर. बघ ती बंटी मामाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे की नाही. बंटी मामा भाऊ आहे तिचा. का नसेल ती बंटी मामा बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये? साहेब, मी मगाशी पण तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते. हे सगळं दिसतं तेवढं साधं नाहीये. तुमच्या का लक्षात येत नाहीये? ते दोघंही एकत्र गायब झाले. मग याच्याशी आईचा काय संबंध आहे? साहेब, बंटी मामा, रुपाली बाई साहेब आणि त्या इंद्राणी ताई या सगळ्यांनी मिळून हे सगळं घडवून आणलं.
ते तिघं एकमेकांना सामील आहेत. अद्वैत, अधोक्षजने रुपालीच्या सांगण्यावरनं इंद्राणीची आईशी ओळख करून दिली आहे. आता आलंय तुझ्या लक्षात? ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना मी दोषी आहे? फक्त वाटत नाहीये, तू आहेस. आणि हिम्मत असेल ना तर कबूल कर. आज अधोक्षजची चोरी पकडली जाईल म्हणून तो तुझ्या सांगण्यावरनं गायब झालाय. आणि एवढंच आहे तर तू दाखव ना फोन. ठीक आहे, चेक होऊ दे माझा फोन. आधी बघ बघ, त्यांचं म्हणणं आहे ना की मी बंटीला गायब केलंय. बघ बघ, मी बोलले तरी का त्याच्याशी? बघ तू. प्लीज आधी, प्लीज बघ माझा फोन. आई, यांच्या ऐकण्यावरून मी का फोन चेक करू तुझा? त्यांचा विश्वास नाहीये तुझ्यावर, पण माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मी फोन नाही चेक करणार. जाऊ नका, मला नाही जाणवत. आई माझं ऐकून तर घे ना. मला आता एकटीला राहू दे. आई आज पुन्हा एकदा आईवरती खोटा आरोप केलात तुम्ही. काहीही संबंध नसताना तिला मध्ये आणलात. इथून पुढे तरी आईवरती आरोप करताना 100 वेळा विचार करा मिस्टर राजाध्यक्ष. चल. सोडा माझा. काय करताय तुम्ही? अगं, सोडणार आहे हात? कसं कळत नाही ग तुला? हे बघ, बेडकाने स्वतःमध्ये किती हवा भरली ना तरी तो बैल होत नाही, बेडूकच राहतो. तुझा भ्रमाचा भोपळा असाच फुटणार आहे. समजून घे जरा. इतकी खड्डे खणलेस माझ्यासाठी, पण शेवटी तूच तोंडावर आपटलीस ना. का कळत नाहीये तुला? नाही, पण तुझ्या हिमतीचं, तुझ्या आत्मविश्वासाचं खरंच कौतुक वाटायचं मला. पण आता तू जे करतेस ना, तो मूर्खपणा आहे ग. नको करूस असं. तुझ्या लक्षात येतंय का, इतकं सगळं होऊन सुद्धा मी अजूनही इथेच आहे, याच घरात, माझ्या जागी. मुंगीने वारुळ रचावेत, पर्वत उभा करण्याच्या फंदात पडू नये. झेपत नाही ते. पण तुझी हौस असणारच तर कर प्रयत्न, भरपूर प्रयत्न कर. पण एक गोष्ट सांगू का, आता मी जे करणार आहे ना त्यापुढे निभाव नाही लागणार आहे तुझा. चिरडलीच असशील तू. तुझा डाव संपलाय आता नेत्राबाई. माझा खेळ सुरू झालाय. वेट अँड वॉच. बायको, चल माझ्यासोबत चल. आपण निघूया इथून. इथे थांबून काय करतेस? काय घडलं नाही, काय घडणारही नाही. तूही माझ्यासारखीच झाली आहेस. चल, हे दार तुझ्यासाठी बंद झाले, पण यमाईने तिचं दार उघडलंय तुझ्यासाठी. चल.
सोडा. सोड सोड. मी जिवंत आहे. मरणार नाही. माझी स्वप्न पूर्ण व्हायची आहेत. माझी स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी जिवंत राहणार. म्हणणार नाही. स्वप्नात जागी हो आणि बघ. काय अवस्था झाली तुझी. सगळं संपलं. सगळं संपलं. शेखर. 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 लांब. काय झालं? काय केलं तुम्ही आता? काय झालंय काय? कमॉन, आता हे सगळं करून तुम्ही मलाच प्रश्न विचारताय. अरे तू कशाबद्दल बोलतोयस? तुम्ही आईला काय केलं आता? मी काय केलंय? तू अच्छा, तिने तुला काहीतरी सांगितलं वाटतं. अरे एक नंबरची नाटकी बाई आहे ती. काही बोलते, कसंही वागते. मी तर म्हणतो तू तिला एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जा. काय बोलताय तुम्ही? ओ अच्छा, आता हा प्लॅन आहे का तुमचा? म्हणजे आईला त्रास द्यायचा, तिला टॉर्चर करायचं आणि वर तिला सायकोलॉजिकल केस म्हणायचं. शेम ऑन यू मिस्टर राजाध्यक्ष. मला लाज वाटते तुम्हाला माझे वडील म्हणायला. मला सांगा तुम्ही काय केलंय तिला? ती का घाबरली एवढी? अरे मी काय केलंय? तीच विचित्र वागते. एकदम घाबरते काय, अंगावर धावून येते काय, काहीही बडबडते काय. आणि तू मला काय विचारतोयस? मी तिला काहीही केलेलं नाहीये. अरे तिला जाऊन विचार ना, तिला काय झालंय ते. तिला नीट बोलताही येत नाहीये म्हणून तुम्हाला विचारतो. अरे नाटकी बाई आहे ती. ही नाटक थांबव तुम्ही. आई वाली तिला वर उठ. वर ये. वर बस. बस. हाऊ डेअर यू. हात कसा लावला तुम्ही आईला? अरे मी ते शेखर काय केलंय रे? आई मी खरंच काही केलं नाही. खोटं नका बोलू तुम्ही. सगळं क्लिअर दिसतंय. अरे पण माझं ऐकून तर घे. काही ऐकून घ्यायचं नाही मला तुमचं. बास झाला आता.
बाबा तुम्ही मला सांगा काय काय झालंय. अरे तेजस, मी खरंच काही केलं नाहीये. अरे तिने स्वतःला स्वतःला का मारून घेईल ती? थांब ना अद्वैत, ऐकून घे ना आधी. तेजस, तू मध्ये पडू नकोस. यू स्टे आउट ऑफ इट. त्यांनी माझ्या आईला मारलंय ना, मग मी बघेन काय करायचं ते. तू मध्ये नाही पडायचंस. मी मध्ये बोलत नाहीये, पण तू डायरेक्ट कन्क्लुजनला का पोहोचतोयस? तू इकडे, तू इकडे. हे बघ, दिसतंय ना तुला?